शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 डिसेंबर 1915च्या 9व्या अधिवेशनाला ते आवर्जून उपस्थित होते। यानंतरचे 10वे अधिवेशन दिनांक 27, 28 व 29 डिसेंबर रोजी सातारा येथे पार पडले। या अधिवेशनात मराठ्यांचे शिक्षण व त्यांच्या पूर्व इतिहास या विषयांवर त्यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले। यानंतरच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील 17व्या दिनांक 11 व 12 एप्रिल 1925 आणि देवास येथील 19व्या 25 व 26 व 27 डिसेंबर 1926 अध्यक्ष पांची पाटील अधिवेशनाला मुद्दामहून जाधव उपस्थित होते। अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची 20वी परिषद दिनांक 7 व 8 एप्रिल 1928 रोजी सोलापूर येथे नामदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भरली। या परिषदेचे स्वागताध्यक्ष भगवानराव पिलिवकर हे होते। जरा उशिराने का होईना या सन्माननीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान भास्करराव जाधवांकडे चालून आला। मराठा शिक्षण परिषदेच्या इतिहासातील भास्करराव जाधवांचे अध्यक्ष भाषण निराळी वाट जोखणारे होते। या भाषणात जाधवांचे चिंतन हे सत्यशोधकीय विचारांनी परिपूर्ण होते। महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांची पायाभूत भूमिका हे भाषण विशद करत राहते। या भाषणात सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या शैक्षणिक कार्यावर नावानिशी भाष्य करण्यात आलं। राजर्षी शाहू यांच्या सत्यशोधकी आणि शैक्षणिक कार्याचा मोठेपणा हे भाषण सांगत राहते। थोडक्यात मराठा शिक्षण परिषदेच्या विचारपीठावरही सत्यशोधक भास्करराव जाधवांचे विचार सत्यशोधकी विचारांपासून तसूभरही ढळलेले नाहीत। मराठा शिक्षण परिषदेच्या इतिहासात भास्करराव जाधवांना तिहेरी मान बहाल झाला। मराठा शिक्षण परिषदेच्या प्रदीर्घ वाटचालीत आरंभी ते स्वागताध्यक्ष आहेत, नंतर परिषदेचे सचिव, तर फार पुढे सोलापूरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत। थोडक्यात नगर परिषदेच्या विचारपीठावर तिहेरी पद भूषविणारे ते एकमेव विचारवंत असावेत। नामदार भास्करराव जाधव हे महात्मा फुले यांचे हाडाचे शागिर्द होते। सत्यशोधक समाजाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते। इसवी सन 1897 नंतर सत्यशोधक संघटन प्रचंड मंदावलं होतं। महात्मा फुले यांचे ग्रंथ दुर्मिळ झाले होते। प्लेगच्या साथीने भयंकर हाहाकार निर्माण केला होता। अशा भयावह वातावरणात सत्यशोधक कार्यकर्ता सैरभैर झाला होता। अशा प्रतिकूल परिस्थितीत भास्कररावांनी एक लेख लिहिला। हा लेख मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या दिनबंधू पत्रात डिसेंबर 1910 ला